भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी गँगस्टर एजाज लकडावाला याला मला जीवे मारण्याची सुपारी देण्याचा प्रयत्न केला आहे, असा गंभीर आरोप अंबरनाथचे प्रसिद्ध उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांनी केला आहे। स्वतः लकडावाला याने जेलमधून ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवत याबाबतची माहिती दिल्याचा दावा पनवेलकर यांनी एका पत्रकार परिषदेत केला असून या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे। विश्वनाथ पनवेलकर हे अंबरनाथचे सुप्रसिद्ध उद्योजक असून त्यांचे बांधकाम, खदानी, रिसॉर्ट असे अनेक व्यवसाय आहेत। काही महिन्यापूर्वी त्यांच्या अंबरनाथमधील घरावर गोळीबार देखील झाला होता। या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलीस स्टेशनला गेले असता त्यांना गँगस्टर एजाज लकडावाला याने पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्राची माहिती मिळाली। पत्रात एजाज लकडावाला याने स्पष्ट केले आहे की कथोरी यांनी विश्वनाथ पनवेलकरांची सुपारी देण्याची ऑफर केली होती, मात्र आपण ती ऑफर धुडकावून लावली, असे एजाज लकडावाला यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटल्याचा दावा विश्वनाथ पनवेलकर यांनी केला आहे। किसन कथोरे हे आपल्याला मागील काही दिवसापासून जाणीवपूर्वक त्रास देत असून खोट्या तक्रारी करणे, गुन्हे दाखल करणे असे प्रकार सुरूच असल्याचा आरोप उद्योजक विश्वनाथ पनवेलकर व त्यांच्या वकिलांनी पत्रकार परिषदेत केला। सोबतच या सगळ्या प्रकाराची पोलिसांना माहिती असूनही पोलिसांकडून आपल्याला सहकार्य केले जात नसल्याचा आणि संरक्षण दिला जात नसल्याचा आरोपही पनवेलकर यांनी केला आहे। या सगळ्या आरोपाबाबत पोलीस प्रशासन आपली काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे, तर आमदार किसन कथोरे हे या आरोपावर काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। या बदलापूर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला एक लेटर दाखवलं का अशी तुमची चौकशी आलेली पीएम कडून, तेव्हा हा एक लेटर त्यांनी दाखवला। तर आम्ही त्यांनी चौकशी केली, हा कोण आहे, तर म्हणजे हा फार मोठा गँगस्टर आहे। तर एवढा मोठा गँगस्टर असून सुद्धा कुठल्याही पोलीस डिपार्टमेंटनी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलेला नाही। एक जर एखादा राजकीय पुढारी असता तर त्याला जेड सिक्युरिटी दिली असती, पण आम्हाला एक मामूली शिपाई सुद्धा देऊ शकत नाही हे लोक। याचं कारण हे राजकीय दबाव आमच्यावर आणलेला आहे। तसंच एक देशमुखचं पत्र सुद्धा आमच्या बरोबर आहे। नंतर पोलिसांनी चौकशीसाठी लेटर पाठवलेलं आहे सेंट्रल जेलला, त्याचाही प्रूफ आहे। नंतर आता म्हणजे ही मुंबई मिररला बातमी आलेली आहे। तर या सगळ्या याच्या बाबतीत आम्ही एवढे हवालदिल झालेलो आहे तर माझी बोलण्याची सुद्धा शक्ती राहिलेली नाही तुमच्याशी, एवढा आम्ही टेन्शन मध्ये आलेलो आहे। आम्हाला घराच्या बाहेर सुद्धा निघता येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे। सगळे धंदे माझे भकास होण्याचा टाइम आलेला आहे, कारण मी जर बाहेर गेलो तर मला खलास केल्याशिवाय राहणार नाहीत हे 100%। तरी मला न्यायदेवतेने न्याय द्यावा, नाही तर आम्ही गेल्यावर श्रद्धांजली व्हायला यावा, एवढीच आमची इच्छा, बाकी मला काय म्हणायचं नाही। याच्यात सगळ्यात नंबर 1 म्हणजे किसन कथोरेच आहे। त्याचे प्रूफ आहेत आमच्याकडे सगळे। तुम्हाला जेव्हा लागतील किंवा पोलिसांना लागतील तेव्हा आम्ही प्रूफ द्यायला बसलेलो आहे। आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे, आमच्यावर न्यायाचे अत्याचार करायचे, त्याच्यानंतर कारण नसताना एवढे त्यांनी गुन्हे केलेले आहेत, ओपन होऊन सुद्धा काय निष्पन्न झालेलं नाही। तेव्हा त्यांनी 100 कोटीचा गुन्हा दाखल केला नाही कोर्टात, हायकोर्टात, आणि आता आमच्यावर 100 कोटीचा गुन्हा दाखल केलाय। म्हणजे चारी बाजूनी आम्हाला कसे कोंडवायचा हा त्यांचा प्लॅनिंग चाललेलं आहे। तर आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची इच्छा आहे, कारण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे आम्हाला फार मदत करतायत, पण खाली जेव्हा इन्क्वायरीला पाठवतात तेव्हा असे खोटे नाटे रिपोर्ट एसीपी वगैरे देतात आणि दिशाभूल करून ठेवतात सगळ्या चौकशीची। आज प्रकार चाललेला आहे, बाकी दुसरं काय आता माझी बोलायची इच्छा पण नाही जास्त। आम्हाला न्यायच मिळत नाही अजिबात कुठल्या बाबतीत। ब्युरो रिपोर्ट, कालांतर न्यूज, अंबरनाथ।